आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। क्रांतिसिंह नाना पाटील यांचे अंधश्रद्धा निर्मूलनाचे क्रांतिकारी विचार आज घरोघरी रुजवले पाहिजेत। अंधश्रद्धा निर्मूलन क्रांतिसिंह नाना पाटील यांचे विचार पुस्तक रूपाने आज समाजासमोर आले आहेत। हे विचार समाज प्रबोधन करणारे ठरणार आहेत, असे मत अननीसचे कार्यकर्ते डॉक्टर हमीद दाभोळकर यांनी व्यक्त केले आहेत। क्रांतिसिंह नाना पाटील लोक विद्यापीठ विटा आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा विटा यांच्या विद्यमाने क्रांतिसिंह नाना पाटील व संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती दिन अभिवादन कार्यक्रम व ॲडव्होकेट सुभाष पाटील लिखित अंधश्रद्धा निर्मूलक क्रांतिसिंह नाना पाटील या पुस्तकाचा प्रकाशन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे तर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर अर्चना थोरात या होत्या। दाभोळकर पुढे म्हणाले की आजच्या समाजाला अंधश्रद्धेतून बाहेर काढण्यासाठी क्रांतिसिंहाच्या विचारांची आज खरी गरज आहे। ॲडव्होकेट सुभाष पाटील यांनी अंधश्रद्धा निर्मूलक क्रांतिसिंह नाना पाटील यांचे विचार पुस्तक रूपाने मांडले आहेत। हे विचार आज समाजाला दिशा देणारे व अंधश्रद्धेच्या विळख्यातून सुटण्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहेत। तेव्हा प्रत्येकाने या पुस्तकातील विचार समाजासमोर आणून समाज अंधश्रद्धा मुक्त करावा। अध्यक्षपदावरून बोलताना डॉक्टर थोरात म्हणाल्या की अंधश्रद्धा निर्मूलनासाठी प्रत्येकाने कृतीयुक्त विचार समाजासमोर मांडले पाहिजेत। समाजाला अंधश्रद्धेच्या गर्तेच्या कृतीतून मुक्त केले तरच समाज सुधारेल। यासाठी क्रांतिसिंहाच्या विचारांच्या कृतीची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे। प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक विजय महिद यांनी केले। पुस्तकाचे लेखक ॲडव्होकेट सुभाष पाटील यांनी पुस्तकाविषयी आपले मनोगत व्यक्त केले। भाई सुभाष पवार, प्रा. विलासराव पाटील, माधवराव मोहिते, प्रा. वासुदेव गुरव, राहुल थोरात, रघुराज मेटकरी, उत्तम पवार, सदानंद माळी, विश्वनाथ गायकवाड, सुधाकर इनामदार, विनायक जाधव, प्रा. पांडुरंग शितोळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते। सूत्रसंचालन श्रीमती गवळी व आभार श्रीमती देशमुख यांनी मांडले। प्रतिनिधी प्रीती गायकवाड। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।